मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी। आवदा कंपनीच्या प्रकल्पावर असलेल्या 3 सुरक्षा रक्षकांचे जबाब एबीपी माझाच्या हाती लागलेत। आवदा एनर्जीच्या गेट बाहेरच सुदर्शन घुलेनं 2 कोटींची खंडणी मागितली होती। खंडणी दिली नाही तर प्रकल्प बंद करा असंही घुले म्हणाला। हे भांडण सोडवण्यासाठी संतोष देशमुख तिथे गेले होते। कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या असं देशमुख हे घुले आणि त्याच्या साथीदारांना म्हणाले। असा जबाब या सुरक्षा रक्षकांनी दिला। मात्र देशमुखांच्या या विनंतीवर घुले प्रचंड संतापला। सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही असं घुले देशमुखांना म्हणाल्याचं देखील जबाबात म्हटलंय। आवदा कंपनीच्या वॉचमननी काय जबाब दिला आपण पाहूया। आवदा एनर्जी प्रकल्पावर आम्ही 3 वॉचमन कार्यरत होतो। खंडणी मागण्यासाठी आल्यावर घुलेनं आम्हाला मारहाण केली। आवदा एनर्जीचे मॅनेजर शिवाजी थोपटेंकडे सुदर्शन घुलेनं आमच्यासमोर 2 कोटींची खंडणी मागितली। खंडणी दिली नाही तर कंपनी बंद करेन अशी धमकी घुलेनं दिली। हे भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख आवदा प्रकल्पाबाहेर आले। कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या असं आवाहन देशमुख करत होते। याचा सुदर्शन घुलेला प्रचंड राग आला। सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी घुलेनं देशमुख यांना दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।